काय करली बिरली पण आहे मस्त. बोंबील पाहिजे. हे टोळ आहे काय तो काय? मी बरी आहे. तू कसं आहेस? मग थंडी लागली तुला? थंडी आहे होय काय? होय काय ती बा उचलते शेणाचा पो. हा शेण पडलेलं आहे. शेण म्हणजे सोनं इकडे सगळ्यांची. स्टाईल. हा किती गोडवा वाटतो ना गावच्या भाषेला. ते छान जरा नारळ फोडते. सुके येते. चलो आमची सकाळ झालेली आहे. आता आम्ही मच्छी घेतो चांगली चांगली मच्छी घेतो. मोडवसो आईने सांगितलं मोडवसा द्या आणि बोंबील. हे काय करली बिरली पण आहे मस्त. बोंबील पाहिजे. हे टोळ आहे काय तो केवढा मोठा आहे. टोळ नाही आवडत मला. टोळ आहे. चांदगा पण आहे ना. हा चांदगा नाही तोंड लांब असतं काय काकी पळाली. अरे मुंबईचे आहे ना तिकडे. बघ बोंबील आहे. ते बोंबील पण घेते. हो बोंबील पण द्या आम्हाला. मी बरी आहे. तू कसं आहेस? मग थंडी लागली तुला? थंडी आहे होय काय? काय म्हणतो मुंबईत थंडीच नाही. मग आता सकाळीच येताय मी. आताच इलायन होय काय? ती बा उचलते शेणाचा पो. हा शेण पडलेलं आहे. शेण म्हणजे सोनं इकडे सगळ्यांची. कशात? आजच आली मी. आता आली सकाळी. बरी आहे. कोकिळ ओरडताय. तुम्ही बरे आहेत ना? हा अशाच राहा. बऱ्या तब्येत चांगली राहायला पाहिजे ना तुमची. मग नाही आता शेणाचं काय करणार तू? आहे गोवरी घालणार. हल्ली शेणाचा उपयोग होत नाही ना. हा ते काय शेण गोळा करते आई. काही लोकांना शेणाने ना शेणाच्या जमिनीवर झोप चांगली लागते. आई तू आपल्याला कशाला पाहिजे आता हे शेण? झाडांना घालायला. नाही आता म्हटलं कशाला उपयोग आहे. पहिली कसं भाजाळ वगैरे करायला उपयोग होतो ना झाडांना. दूध आणायला चालल्या. खायचो बबलू कोणचो? यशाचो. अच्छा त्यांचो बबलू यशा काकांचा. अच्छा दिंडीला हा नाही थांबत नाही. आणि आमचं पोरगो बघा तो बघा. आमचं पोरगो वळवळत आहे बघा कसं तो सायकल पेर. बघा कसा फिरतोय तो. हा तो स्टाईल मारतो स्टाईल. हा किती गोडवा वाटतो ना गावच्या भाषेला. 2 वाटे द्या मोडवशाचे. हे काय
चांगले झाले बंद. आता ओरडत होते कोंबडे. माझ्यासोबत आलेल्या सोमादादाला मी आजूबाजूचा परिसर दाखवला. खूप खुश झाला सोमादादा. मग इथे सकाळी कोंबड्यांचा आवाज, गुरांचा आवाज येत असतो. रोड तिकडे दिला ना. हे का इकडून एंट्री, पण आपण आता पाठून जायचंय. हा म्हणजे हे ऍक्च्युली त्या साईडला पाहिजे होता. नाही 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 असंच आहे ते पूर्वीपासून. पण आता तुम्ही हे बंदच ठेवले ना कायमचं. हो. नमस्कार मंडळी. तर मी आजच आलेले आहे मुंबईहून कोकणात आणि 2 दिवसासाठीच आले आहे मी. पण काय माहिती आहे का, आल्यावर मी इतकी थकते ना खरंच. कारण रात्रीची माझी गाडी होती. अरे बापरे बापरे बापरे, झाड आहे. सकाळी पोहोचले मी 6 वाजता आणि आल्यानंतर एक दिवस मी पूर्ण अशी गुंगीत असते. तर मस्त आईने सकाळी मच्छी घेतली आहे. तर बघूया आता काय बनवलं आहे. थोडंसे पाहुणे आलेत आपल्याकडे, पाहू शकता. तर फिरायला घेऊन गेले होते तिकडे फार्म हाऊसवर आणि आता आलो आहे आम्ही. आई हाक मारते घरात. तर जेवण मस्त बनवलेलं आहे. मच्छीचं झणझणीत सार. मस्त गावचं जेवण. आईच्या हातचं मस्त झणझणीत मच्छीचं सार, मोडोशाचं सार आणि बोंबील. हा स्वर्गात आल्यासारखं वाटतं. मस्त एकदम छान चव. आणि गावाला आल्यावरही चव मिळते. मासे असतात अरे चव स्वर्गात आल्यासारखं म्हणते. अंदा भाऊ सांगा. म्हणून विचारलं जरा. थांब ना, इकडे इकडे. आता जेवण आहे. मला तर खूप आवडलं. आणि हे पाहुणे आलेत आमच्याकडे. पाहुणा म्हणजे मी पहिल्यापासून ओळखते. आपण त्याच्याकडूनच विचारूया जेवण कसं आहे. नमस्कार, मी SP आड्याकडे. जेवण आज दाखवा. पहिल्यांदा गावखडी या गावात गीताच्या घरी आलेलो आहे आणि खूप म्हणजे छान असं गावचं जेवण. तांदळाची भाकरी, भात, सुकी मच्छी, सार, सुंदर जेवण आहे आणि खूप भूक लागलेली आहे. आता मी पहिले जेवण घेणार. जेवण घेऊन पहिले टेस्ट कशी ती सांग. येस येस येस. आता पहिल्यांदा काय करतो, भाकरी, नाचणीची भाकरी करतोय आणि सोबत मोडोशा मच्छीचा सार. हां आणि मला सांग कसं आहे ते हॉटेलचं जेवण आणि इथलं जेवण. फार छान चव आहे. मस्त जेवण आहे. हॉटेलमध्ये मिळते का अशी चव? बिलकुल ना. थँक्यू. जेवायला या. काय करते? थांब जरा. नारळ फोडते. सुके आहेत ते. गोटे. एवढे जमा केले. आईच्या आमचं हे रोजचं काम असतं. सुकले नारळ त्याच्यामधलं पाणी संपलं ना, म्हणजे असे सुके झाले गोटे की मग ते असे फोडायचे. आणि आई सुकत घालतेस ना नंतर सुक्या खोबऱ्याच्या कवडी. आता नाही घालत, आता हे जेवणासाठी. जेवणासाठी. आता नाही.
तर आज एकदम फ्रेश होऊन मी तुमच्यासमोर येते आहे. पण तुम्हाला माहिती आहे की खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूपच थंडी आहे. म्हणजे इतकी थंडी आहे ना की अक्षरशः हात आणि पाय आहे ना एकदम बर्फासारखे थंड. तर याची तजवीज मी आधीच करून ठेवली आहे, कारण मुंबईला तितकी थंडी नसते पण कोकणात प्रचंड थंडी. तर तुम्हाला दाखवते, मी फ्लिपकार्टवरून आहे ना ब्लँकेट्स मागवले होते. तर ते इतके छान आहेत ना, स्वस्त आणि मस्त. तर तुम्ही पाहू शकता हे ब्लँकेट मस्त आणि स्वस्त पण आहे. हे फ्लिपकार्टवरून मी मागवलं आणि आता म्हटलं थंडी आहे, खूप छान ऊब मिळते. तर 2 माणसांना हे आरामात पुरेल. 2 माणसं झोपू शकतात, मस्त पांघरून घेऊ शकतात. आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये तुम्हाला मिळतं. मी ग्रे कलर घेतला, ब्लू घेतला आणि रेड घेतला आहे. तर ह्याची किंमत किती आहे माहिती आहे? फक्त 250 रुपये. आणि हे तुम्ही फ्लिपकार्टवर मागवू शकता. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर तुम्ही नक्की घ्या, कारण आता थंडीचा सीझन आहे. तर खूप हलकी पण आहे आणि धुवायला पण छान आहे, वॉशेबल. म्हणजे धुतल्यानंतर पण खराब नाही होती. अशी छान असं ब्लँकेट आहे. वाट बघते मी, आली वाटते. शुभमची बस आली, बहुतेक शुभम आला. कोण कोण आलंय? अरे वा, शुभम बाबू आला. बाय बाय. कपडे कुठले आज आहे शुभम बाबूचे? कराटे. हा बघ आला. सकाळपासून विचारते बाबू कधी येणार, शुभम बाबू कधी येणार. शुभम बाबू आला. ए आता व्यवस्थित हा, कपडे फेकायचे नाही इकडे तिकडे. हा बघूया आता कसं करतोय हा. काल आईने शेण गोळा केलं, त्याचं आईने मस्त खत तयार केलं, झाडांना घातलं. तर आता आहे ना आपण जाऊया मळ्यात आणि तिकडे तुम्हाला दाखवते की शेणाच्या किती गोऱ्या वगैरे घातलेल्या आहेत. बघायला जाऊया आपण काय परिस्थिती आहे. असतील ना गोऱ्या, असतील ना घातलेल्या, ते तर दिसतील ना, ढीग दिसतील ना. अजून सुरुवात नाही, बघूया तरी पण. चल. शुभम स्कूलमधून आला खरा, पण शुभमला काही वेळ नव्हता आमच्यासोबत फिरायला, कारण शुभमला जेवून पुन्हा ट्युशनला जायचं होतं आज. शेण आहे इकडे, पण त्याच्या गोरी बिरी नाही घातलेली आहे. नेहमी या मळ्यात शेण्या थापलेले असतात आणि गोरीचे ढीग असतात, पण आज काहीच दिसलं नाही मला यापैकी. हा आई, शेण टाकलंय पण त्याच्या गोरी वगैरे नाही घातली आहे का? ती नंतर आई म्हणते की गोरी नंतर घालणार. तर आता दुसरं म्हणजे मी आता मळ्यात का आले माहिती आहे का? भात कापणी झाली, झोडणी वगैरे झाली, मिळालं ना भात आपल्याला की नंतर मग आहे ना कुळीत उगवतात, कुळीत. तर कुळदाचं पीक घेतात, तर ते आपण पाहायला चाललो आहे. आईने कुळदाची पेरणी केलेली आहे. कुळीत लावले आहे ना तू? हां, कुळीत पेरलेत आईने आणि आता आपण बघूया तिथे आलेत काय कुळीत. तिथे काय काय ठिकाणी दिसत आहेत कुळीत. हे आमचे नाही आहेत, दुसऱ्या लोकांचे आहेत, पाहू शकता. त्याला पण नांगरणी करतात. अच्छा, ती नांगरणी म्हणून चालली आहे कुळीत पेरण्यासाठी. तू असेच पेरलेत, नांगरणी नाही केली. ही छोटी छोटी रोप आहेत ग, हे आपले नाहीत ना. आता सगळीकडे मळ्यात असे कुळीत दिसतात. आणि आता अशी उडवी दिसत आहे जिकडे तिकडे भाताची. हां, गवताची तेच, ही सगळीकडे उडवी दिसते. मुंबईला पण कसं माहिती आहे काय, थंडी आपल्याला कधी लागते? एकतर रात्री आणि सकाळी उठल्यावर. आणि गावीसुद्धा असंच आहे की असं दिवसा काही तेवढं वाटत नाही, थंडी नाही जाणवत आपल्याला. पण थोडीशी संध्याकाळ झाली ना की मग थंडी लागते, ती सकाळपर्यंत असते थंडी.
हा कुळीत लवकर पेरलाय ना, तर झाला मोठा जवळजवळ. पण हे मध्ये मध्ये पण रान आहे, म्हणजे ते पेरणी बिरणी नाही आपलं नांगरणी वगैरे नाही केलेली आहे. हां, कापल्यानंतर तसाच कुळीत पेरलाय. हा आपला कुळीत. आपल्या पण कुळदामध्ये मध्ये मध्ये रान आहे ग. तिकडे पण दळ आहे. मग तू बघितला नव्हता पेरल्यानंतर आलाय की नाही? मग आजच बघते. अच्छा अच्छा, म्हणजे तुला बळी काकांनी सांगितलं होतं की कुळीत पेरलाय तो आलाय, मग आज आपण बघितला. अच्छा अच्छा अच्छा, मग कुळीत आलाय. पण आता याला कुळीत पण लागला पाहिजे. माहिती आहे, पण काय काय वेळेला लागत नाही ना कुळीत. सावकाश सावकाश सावकाश. पण आपला घट्ट घट्ट आलाय. हा बघ, अगं तर ह्या मळ्यामध्ये बघ, हा घट्ट घट्ट नाही दिसत आहे, पातळ आहे. हा, याच्यामध्ये भात कापलंय आणि कापून ते तसंच, म्हणजे भाताचं हे पण तसं भात पण दिसतंय आता आलेला आई. आणि त्याच्यामध्ये कुळीद आहे. अगं हे शेण आई कोणीतरी असंच ठेवलंय. मग आता ह्याचं काय करणार? गोरी नंतर घालणार. हा आपला आहे. काय पाहुणे मंडळी, थंडी लागते काय? तर मंडळी आता संध्याकाळ होते, रात्र होते. आता थंडी पडायला सुरुवात होईल, तेव्हा थंडीपासून प्रोटेक्शन म्हणून आता स्वेटर वगैरे घातलं पाहिजे. तर मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. पण तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.